विद्यार्थी मित्रांनो, शुभ सकाळ. आज आपण सामाजिक संरचना, त्याच्या व्याख्या, अर्थ व सामाजिक संरचनेचे घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सामाजिक संरचना हा शब्द ऐकताच या ठिकाणी आपणास दोन शब्द मिळून सामाजिक संरचना हा एक शब्द तयार झालेला आहे. सामाजिक आणि संरचना. सामाजिक या शब्दाची माहिती आपल्याला आहे की सर्व माणसे, सर्व मानव प्राणी हे आपण सामाजिक आहोत, समाजप्रिय आहोत, समाजात राहणारे आहोत, समाजशील आहोत. आणि दुसरा शब्द संरचना. संरचना या शब्दाचा अर्थ विशिष्ट रचना किंवा ढाचा किंवा आराखडा. ज्याप्रमाणे घराचा आराखडा असतो किंवा एखादी आकृती, सिस्टीम. तर एकंदर सामाजिक संरचना या शब्दाचा अर्थ असा आहे की समाजाची विशिष्ट रचना जी झालेली आहे, ती रचना समाजास संचालित करण्यास महत्त्वपूर्ण योगदान देत असते. म्हणून सामाजिक संरचना अभ्यासणे महत्त्वपूर्ण आहे. कारण सामाजिक जीवनाचा तिसरा मूलभूत घटक म्हणून सामाजिक संघटना आणि सामाजिक संरचनेकडे पाहिले जाते. सामाजिक जीवनाचे व्यवस्थित संचालन व्हावे म्हणून देखील सामाजिक संरचना उदयास आलेली आहे. मित्रहो, सामाजिक संरचना ही सर्वसाधारणपणे स्थिर स्वरूपाची असते. स्ट्रक्चर कधी चेंज होत नाही. घराचं स्ट्रक्चर कधी चेंज झालेलं पाहिलात का? नाही. चेंज झालं तरी त्याला खूप दीर्घ काळ लागतो, करावं लागते, चेंज करावं लागते. आवश्यकता पडल्यानंतरच चेंज करतो. आणि अशाच प्रकारे सामाजिक जी संरचना बनलेली असते ती देखील घट्ट, स्थिर, दूरगामी स्वरूपाची असते. आणि या सामाजिक संरचनेमध्ये जे बदल होतात ते अतिशय संथ गतीने व दीर्घकाळाने घडत असतात. आता आपण पाहू सामाजिक संरचनेच्या व्याख्या. सामाजिक संरचना म्हणजे मानवातल्या स्थिर स्वरूपाच्या सामाजिक आंतरक्रियांची व्यवस्था होय. व्याख्या आपण या ठिकाणी नीटपणे ऐकलो तर आपणास असं लक्षात येते की सामाजिक संरचना म्हणजे मानवातल्या स्थिर स्वरूपाच्या सामाजिक आंतरक्रियांची व्यवस्था होय. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये, मानवामध्ये काही स्थिर स्वरूपाच्या, काही गतिशील स्वरूपाच्या आंतरक्रिया होण्याकरिता जी व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे त्या व्यवस्थेला सामाजिक संरचना असे म्हणतात. मानवाच्या अनेक गरजा आहेत. मग त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, विवाह, आर्थिकता अशा अनेक प्रकारच्या गरजा आहेत. या गरजांची पूर्तता होण्याकरिता त्या ठिकाणी सामाजिक आंतरक्रिया व्हावी लागते. ती आंतरक्रिया होण्याकरिता जी व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे
अनादी कालापासून त्या व्यवस्थेला सामाजिक संरचना असे म्हणतात. आणि याच सामाजिक संरचनेच्या काही विचारवंतांच्या व्याख्या आपण पाहिलोत तर आपल्याला असं लक्षात येतं, रॉबिन विलियम्स हा सामाजिक विचारवंत म्हणतो, सामाजिक संरचनेचे दोन महत्त्वपूर्ण पैलू आहेत. एक सामाजिक संस्कृती, तर दुसरे सामाजिक संघटना. तर या ठिकाणी रॉबिन विलियम्सन सामाजिक संरचना हे दोन पैलूंनी बनलेली आहे असं ते प्रतिपादन करतात. त्यातला एक पैलू हे संस्कृती असून दुसरा पैलू सामाजिक संघटना आहे. म्हणजे सामाजिक संरचनेची जी निर्मिती आहे ती या दोन घटकांनी झालेली आहे. म्हणजे सामाजिक संरचनेचा महत्त्वपूर्ण भाग एक जो आहे तो संस्कृती आहे. मग या संस्कृतीमध्ये सामाजिक नियम आहेत, प्रथा आहेत, परंपरा आहेत, रूढी आहेत, सण आहे, समारंभ आहे, पद्धती आहेत, चालीरीती आहेत. या सर्व बाबींचा समावेश सामाजिक संस्कृतीमध्ये होतो. तर ही सामाजिक संस्कृती दुसरे तिसरे काही नसून हे विशिष्ट वर्तनाचे, विशिष्ट कार्यपद्धतीचे, विशिष्ट व्यवहाराचे नियम आहेत. या नियमांचा संच म्हणजे सामाजिक संस्कृती होय. तर दुसरा महत्त्वपूर्ण घटक जो आहे सामाजिक संरचनेचा तो आहे सामाजिक संघटना. या सामाजिक संघटना म्हणजे समुदायात उदयास आलेल्या कुटुंब व्यवस्था, शेजार, विवाह संस्था, अर्थसंस्था, धर्मसंस्था, विविध मंडळे, विविध लहान मोठे समूह या सर्व घटकांचा मिळून सामाजिक संघटना तयार होत असते. ही सामाजिक संघटना संस्कृतीला संचालित करण्याचं, संस्कृतीला अंमलबजावणीमध्ये रूपांतरित करण्याचं कार्य करीत असतात. म्हणजेच संस्कृतीचे जे काही नियम, कार्यपद्धती ठरतात त्याला अंमलबजावणीचं करण्याचं कार्य सामाजिक संघटना करीत असतात. तर दुसरी व्याख्या आपण पाहूया प्राध्यापक हरी जॉन्सन यांची. कोणत्याही वस्तूच्या संरचनेत त्या वस्तूतील विविध विभागात असलेल्या सर्वसाधारणपणे परस्पर संबंधांचा समावेश होतो. येथे प्राध्यापक हरी जॉन्सन सामाजिक संरचनेची व्याख्या करताना ते उदाहरण स्वरूपानं एका भौतिक वस्तूचे या ठिकाणी उदाहरण सादर करून ते व्याख्या करतात. ते म्हणतात, कोणत्याही वस्तूच्या संरचनेत जगातली कोणतीही वस्तू घ्या, कोणतीही वस्तू, मग ते इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल किंवा भौतिक वस्तू असेल, त्या वस्तूमध्ये जे विविध पार्ट्स असतात त्या पार्ट्समध्ये जो स्थिर स्वरूपाचा परस्पर संबंध असतो, समन्वय असतो, अशाच प्रकारचा परस्पर संबंध आणि परस्पर समन्वय हे सामाजिक संरचनेमध्ये असतो. अशा प्रकारची माहिती व मार्गदर्शन प्राध्यापक हरी जॉन्सन या ठिकाणी करत आहेत. उदाहरण स्वरूपाने या ठिकाणी आपण घेऊया एखाद्या कारचे किंवा दुचाकीचे उदाहरण घेऊया. प्राध्यापक हरी जॉन्सन म्हटल्याप्रमाणे कार आणि दुचाकीमध्ये विविध पार्ट्स आहेत, अनेक पार्ट्स एकमेकाला जोडलेले आहेत आणि ते स्थिर स्वरूपाचे आहेत.
त्याच्यामध्ये बदल घडत नाही आणि लवकरात लवकर तर शक्यच नाही. पण ह्या स्थिर स्वरूपाच्या विविध पार्ट्समध्ये सुद्धा सहसंबंध आहे, समन्वय आहे. हे सर्व पार्ट एकमेकाच्या समन्वयानं त्या दुचाकीला, त्या चारचाकीला संचालित करत असतात, चालवत असतात. अशाच प्रकारे या भौतिक वस्तूप्रमाणे समाजामध्ये सुद्धा वेगवेगळे घटक, सामाजिक संरचनेचे वेगवेगळे घटक कार्यरत आहेत. हे सर्व वेगवेगळे घटक हे कायमस्वरूपी असून या सर्व घटकामध्ये परस्पर सहसंबंध आहे, परस्पर समन्वय आहे. हे सर्व घटकातील परस्पर समन्वयाने, परस्पर सहसंबंधाने सामाजिक संरचना ही संचालित होत असते, ही चालवली जात असते. अशा प्रकारची माहिती प्राध्यापक हरी जॉन्सन त्यांच्या व्याख्येतून देतात. तर या ठिकाणी आपण तिसरी व्याख्या पाहूया गिन्सबर्ग या सामाजिक विचारवंताची. कोणत्याही समुदायाच्या सामाजिक संरचनेत लोकांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या समूहांचा किंवा गटांचा आणि लोक यात सहभागी झाले आहेत अशा संस्थांचा समावेश होतो. गिन्सबर्ग हे सामाजिक संरचनेची व्याख्या करताना सांगतायत की कोणताही समुदाय असेल, जगाच्या पाठीवरील कोणताही समुदाय असेल, कुठलाही समुदाय असेल, त्या समुदायामध्ये जे लोक राहतात त्या लोकांनीच आपल्या सामाजिक, आर्थिक, भावनिक गरजांची पूर्तता करण्याकरिता जे वेगवेगळे छोटे छोटे समूह, छोट्या छोट्या विविध संस्था निर्माण केलेल्या आहेत, त्या समूहांचा आणि संस्थांचा समावेश सामाजिक संरचनेमध्ये होत असतो, अशी माहिती गिन्सबर्ग या ठिकाणी आपल्याला देतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जगाच्या पाठीवरील अस्तित्वात असणाऱ्या सर्वच प्रकारच्या मानवी समुदायामध्ये त्या मानवी समूहांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी मानवी समूह छोट्या छोट्या समूहांची निर्मिती केलेली आहे किंवा करीत असतो आणि वेगवेगळ्या संस्थांची देखील निर्मिती करीत असतो. आणि या समूहांचा आणि संस्थांचा समावेश या सामाजिक संरचनेत होत असतो किंवा या छोट्या छोट्या समूहांचा आणि संस्थांनी मिळून सामाजिक संरचना तयार होत असते. अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आपल्याला या व्याख्यातून मिळते. यानंतरची शेवटची व्याख्या आपण पाहूया सामाजिक संरचनेची. टॉलकाट पार्सन्स हे सामाजिक विचारवंत व्याख्या करताना म्हणतात, संस्था, प्रतिनिधी, कार्यालय आणि सामाजिक वर्तनबंध याशिवाय प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या गटात गृहीत धरलेले दर्जे व भूमिका यांच्या परस्पर संबंधावर आधारित विशिष्ट व्यवस्थेसाठी सामाजिक संरचना ही संज्ञा वापरली किंवा उपयोगात आणली जाते. तर टॉलकाट पार्सन्स सामाजिक संरचना कशाला म्हणावी हे सांगताना किंवा सामाजिक संरचना कशी असते हे सांगताना ते म्हणतात की कोणत्याही संस्था असतील किंवा कुठलेही प्रतिनिधी किंवा कार्यालय असेल किंवा कुठल्याही प्रकारचा समाज किंवा समुदाय असेल, या ठिकाणी व्यक्ती वागत असताना, व्यवहार करत असताना तो काही गृहीत धरतो, अंदाज बांधतो किंवा विचार करतो की आपल्याला या संस्थेमध्ये किंवा या कार्यालयामध्ये किंवा या समाजामध्ये अशा प्रकारच्या भूमिका प्राप्त झाल्या पाहिजेत, अशा प्रकारची
दर्जा प्राप्त झाली पाहिजे, अशा प्रकारची कल्पना तो करतो. आणि हे अशा प्रकारच्या भूमिका आणि अशा प्रकारच्या दर्जा प्राप्त झाल्या पाहिजेत, त्या मिळाल्या पाहिजेत, याकरिता जी व्यवस्था निर्माण होत असते त्याच व्यवस्थेला सामाजिक संरचना असे म्हणतात. जी व्यवस्था प्रत्येक व्यक्तीला संस्थेमध्ये असेल, कार्यालयात असेल, कुटुंबात असेल, समाजात असेल, प्रत्येक व्यक्तीला विशिष्ट भूमिका देत असते आणि विशिष्ट दर्जा प्रदान करत असते, त्यास सामाजिक संरचना असे म्हणतात. तर एकंदर या ठिकाणी आपण विविध विचारवंतांच्या व्याख्यांचा परामर्श आपण येथे घेतलो. या ठिकाणी रॉबिन विलियम्स, प्राध्यापक हरी जॉन्सन, गिन्सबर्ग, टॉलकट पार्सन्स या सर्व विचारवंतांनी व्याख्या केलेल्या आहेत. आणि त्या सर्व व्याख्यांचा सारांश आपण लक्षात घेतलो तर असं दिसून येते, विशिष्ट समूहांचे अथवा मानवी समूहांचं सुव्यवस्थितरित्या संचालन होण्याकरिता किंवा मानवी समूह सुव्यवस्थितरित्या चालण्याकरिता त्याच मानवी समूहाने निर्माण केलेली विविध नियमे, कार्यपद्धती, चालीरीती या सर्व घटकांना आपण संस्कृती म्हणून संबोधतो. आणि याच संस्कृतीला अंमलबजावणी करण्याकरिता जी यंत्रणा याच मानवी समूहाने तयार केली, मग ती कुटुंब संस्था असेल, अर्थसंस्था असेल, धर्मसंस्था असेल, की विविध मंडळे असतील, की विविध इतर प्रशासकीय यंत्रणा असेल, या सर्व यंत्रणेला सामाजिक व्यवस्था किंवा सामाजिक संघटना असे म्हणतात. तर अशा प्रकारे या अनेक घटकांनी मिळून जी व्यवस्था तयार होत असते त्या व्यवस्थेला सामाजिक संरचना असे म्हणतात. अशा प्रकारची माहिती आपल्याला एकंदर या सर्व व्याख्येतून लक्षात येते. आता पाहूया सामाजिक संरचनेचे घटक. सामाजिक संरचनेच्या घटकाबाबत अनेक विद्वानांच्या मतामध्ये मतभेद आहेत. प्रत्येक विचारवंत आपल्या वैचारिक चिंतनानुसार सामाजिक संरचनेचे घटक सांगितलेले आहेत. यापूर्वी आपण पाहिलोत सामाजिक संरचनेच्या व्याख्या व त्यांचा अर्थ. त्यानंतर आपण पाहतो आहोत सामाजिक संरचनेचे घटक. तर हे घटक पाहत असताना आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की या घटकाबाबत एकवाक्यता किंवा एकमत नाही आहे. प्रत्येक सामाजिक विचारवंत आपल्या चिंतनानुसार वेगवेगळे सामाजिक संरचनेचे घटक सांगितलेले आहेत. तर हे सामाजिक संरचनेचे घटक पाहत असताना या सामाजिक संरचनेच्या घटकाकडे विचारवंतांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून याला पाहिलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने दोन दृष्टिकोन आपल्याला लक्षात येतात. एक, सामाजिक विचारवंतांनी सामाजिक संरचनेकडे सामाजिक व्यवस्था म्हणून पाहिलेले आहे, तर दुसरा दृष्टिकोन एक सामाजिक कार्य करणारी यंत्रणा म्हणून पाहिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे दोन दृष्टिकोन आहेत, एक सिस्टीम म्हणून पाहिलेली आहे सामाजिक व्यवस्था, तर दुसरा दृष्टिकोन जो आहे तो सामाजिक कार्य करणारी यंत्रणा, समाजात कार्य करणारी यंत्रणा म्हणून या ठिकाणी या घटकाकडे पाहिलेले आहेत. तर एकंदर सामाजिक संरचनेचे घटक जे सांगितलेले आहेत विविध विचारवंतांनी ते आपण पुढील प्रमाणे अभ्यासूया. या ठिकाणी प्राध्यापक आल्विन एल बर्ट्रांड यांच्या मते सामाजिक संरचनेचे 10 घटक आहेत. ते म्हणजे विश्वास व श्रद्धा, भावना, हेतू किंवा उद्देश, प्रमाणके, दर्जा व भूमिका, श्रेणी, अधिकार व सत्ता, मान्यता, सवलती, ताणतणाव.
प्राध्यापक अल्विन एल बर्ट्रांड हे सामाजिक संरचनेचे 10 घटक सांगत आहेत, जे आता आपण चर्चा केलोत. विश्वास व श्रद्धा, भावना, हेतू किंवा उद्देश, प्रमाणके, दर्जा व भूमिका, श्रेणी, अधिकार व सत्ता, मान्यता, सवलती, ताणतणाव. तर दुसरे विचारवंत प्राध्यापक हरी जॉन्सन यांनी मात्र सामाजिक संरचनेचे जे घटक आहेत त्या घटकांची संख्या केवळ 4 असल्याचे सांगतात. ते 4 कोणते? तर पहिला आहे सामाजिक दर्जा व भूमिका, दुसरा सामाजिक गट आणि उपगट, तिसरा प्रमाणके व नियमने, चौथा मूल्य. तर यानंतर जे सामाजिक विचारवंत आहेत प्राध्यापक किम्बॉल यंग आणि रेमंड मेक हे विचारवंत सामाजिक संरचनेचे घटक किती आहेत याचा उल्लेख करताना ते म्हणतात की सामाजिक संरचनेचे घटक 5 आहेत. ते कोणते? तर ते सांगतात कुटुंब, शिक्षण, धर्म, अर्थव्यवस्था आणि सरकार. अशा प्रकारे सामाजिक संरचनेचे 5 घटक आहेत. तर यापूर्वीच आपण चर्चा केलोत आणि यापूर्वीच आपण सांगितलोत की सामाजिक संरचनेच्या घटकाबाबत सामाजिक विचारवंतामध्ये एकमत नाही आहे. प्रत्येक विचारवंत आपापल्या वैचारिक चिंतनानुसार सामाजिक संरचनेचे घटकांची संख्या आणि घटक कोणते आहेत ते नमूद केलेले आहे. असे असले तरीही या ठिकाणी एकवाक्यता जरी नसेल तरी या ठिकाणी आपल्याला सामाजिक संरचना नेमकी कशी असते, ती कशाने बनलेली असते किंवा सामाजिक संरचनेमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो हे लक्षात येण्याकरिता, हे समजण्याकरिता या ठिकाणी आपणास या 3ही विचारवंतांच्या निर्देशित केलेल्या जे घटक आहेत सामाजिक संरचनेचे घटक समजून जर घेतलोत तर आपल्याला सामाजिक संरचना समजून घेण्यास मदत होईल किंवा चांगल्या रीतीनं सामाजिक संरचना काय आहे, ती कशानं बनलेली आहे, त्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो हे नीटपणे लक्षात येते. एकंदर या सर्व विचारवंतांनी सांगितलेल्या सामाजिक संरचनेच्या घटकांचे सारांशात्मक विवेचन या ठिकाणी करूया. तर सामाजिक संरचनेचे घटक म्हणून जे काही घटक या 3 विचारवंतांनी सांगितलेले आहेत ते घटक अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि ते घटक आपल्याला या ठिकाणी निर्देशित करतात की सामाजिक संरचना ही विविध घटकांनी बनलेली आहे. जोपर्यंत या घटकांचा आपण सूक्ष्म व सर्वसमावेशक अभ्यास करणार नाही तोपर्यंत आपणास सामाजिक संरचना समजणे कठीण आहे. आणि सामाजिक संरचना ही अदृश्य संकल्पना आहे. अदृश्य जरी असेल तरी एखाद्या भौतिक वस्तूला त्याचे जे पार्ट आहेत, त्याचे जे घटक आहेत, जसं आपण पाहू शकतो, जसं त्याला हात लावू शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो आणि प्रत्येक पार्टचं आपण महत्त्व समजू शकतो, अगदी तशाच प्रकारे सामाजिक संरचना ही जरी अदृश्य संकल्पना असेल, अदृश्य सामाजिक संकल्पना असेल तरीही या संकल्पनेचे देखील काही महत्त्वपूर्ण घटक आहेत, तेही भौतिक वस्तूप्रमाणे आहेत आणि त्या घटकांचा अभ्यास करणे, त्या घटकांची माहिती घेणे गरजेचं आहे, हे या सामाजिक विचारवंतांनी प्रकट केलेल्या घटकांवरून आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. मग या घटकांचा जर आपण अभ्यास केलो तर आपल्याला सामाजिक संरचना समजण्यास मदत होते. तर अशा प्रकारे या प्रकरणामध्ये आपण सामाजिक संरचना या संकल्पनेच्या व्याख्या, त्यांचा अर्थ आणि सामाजिक संरचना या संकल्पनेचे घटक समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आपण जिथे कुठे आहात त्या ठिकाणी सामाजिक संरचना अस्तित्वात आलेली आहे किंवा सामाजिक संरचना असतेच
ज्या ज्या समुदायात आहात तेथील व्यवस्था म्हणजेच सामाजिक संरचना होय. मग त्या सामाजिक संरचनेमध्ये जे विविध घटक आहेत, श्रद्धा आहे, विश्वास आहे, नियमने आहेत, ताणतणाव आहे, कुटुंब आहे, शासन आहे, संचालित करणारी व्यवस्था आहे. या सर्व व्यवस्थाचा नीटपणे आपण खोलात जाऊन जर अभ्यास केलोत तर आपल्याला आपल्या अवतीभोवती असणारी सामाजिक संरचना समजून घेण्यास मदत होईल. आणि अशा प्रकारे आपण प्रात्यक्षिक अनुभवाच्या अंगाने निरीक्षणाच्या अंगाने जर आपण समजून घेतलोत तर भविष्यात जिथे कुठे आपण सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्य करायचं आहे त्या ठिकाणी सहजपणे आपण काम करू शकतो. कारण तत्पूर्वी आपण काम करण्यापूर्वी म्हणजे भविष्यात सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करण्यापूर्वीच आपण या भारतीय समाज व्यवस्थेची सामाजिक संरचना कशी आहे याचा नीटसा अभ्यास या प्रकरणात करीत आहोत. त्यामुळे भविष्यात आपल्याला काम करण्यास सहज आणि सोपं बनेल. या ठिकाणी आपण थांबूया. गुड डे टू ऑल ऑफ यू. थँक्यू.